नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत आहे। एखादा नेता 2014च्या निवडणुकांमध्ये मंत्री झाला असेल निवडून आल्यानंतर आणि नंतर मग त्याने 2024च्या निवडणुका जिंकल्यानंतर मंत्री व्हायचं नाही असा जर का नियम नसेल तर शेतकरी कर्जमाफीसाठी अशा पद्धतीचा निकष का लावला जातोय असा थेट सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी 23 जून रोजी विधानसभेमध्ये उपस्थित केला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची पार्श्वभूमी होती। या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यात येणार आहे। त्यासोबतच जे नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपये अनुदान हे देण्यात येणार आहे। पण यामध्ये सर्वात मोठी मेक आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना त्यांच्यावरचं थकीत जे कर्ज आहे ते त्यांना भरावं लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना फक्त 50,000 रुपये कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे। आणि यावरूनच सध्या राज्यातील शेतकरी संघटना असतील, विरोधी पक्ष असतील आणि शेतकरी असतील या सगळ्याच स्तरातून मोठ्या प्रमाणात आक्रमक असा सूर उमटताना दिसतोय। आता आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत काय घडलं ते तर जाणून घेऊच, परंतु ज्यांनी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे त्यांच्याबद्दल सहकार मंत्री आणि कृषी मंत्री काय म्हणाले, त्यासोबतच या नेत्यांमध्ये आज काय चर्चा झाली, आमदार काय म्हणाले, त्यासोबतच मंत्र्यांनी काय उत्तरं दिली, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज 293च्या प्रस्तावावरती जो सत्ताधारी पक्षांनी मांडलेला होता हा प्रस्ताव, या प्रस्तावाच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या पद्धतीनं राज्य सरकार काम करतंय याचं गुणगौरव हे करण्यात येणार होतं। आणि याच प्रस्तावावरती चर्चा करताना काल कैलास पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते। त्यामध्ये पीक विम्याचा मुद्दा होता, कर्जमाफीचा मुद्दा होता, यांत्रिकीकरणाची योजना जी आहे महा-डी-बी-टीच्या अंतर्गत राबवली जाते त्याचाही मुद्दा होता। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी 293च्या प्रस्तावावरती बोलताना सुरुवात केली। त्यांची जी काही स्क्रिप्ट ठरलेली आहे त्यानुसार मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावरती फुलांची बरसात करत त्यांनी विषयाला हात घातला आणि पुन्हा एकदा त्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांसाठी ही अभूतपूर्व अशी कर्जमाफी आहे। 2009 साली आपल्या शासनाने साधारणतः 34 लाख शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती। त्यानंतर 2017 साली देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना साधारणतः 50,60,000 शेतकऱ्यांना साधारणतः 24,437 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती। आणि 2019 ला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती आणि 2017ची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्ज सन्मान योजना आणि आता महात्मा ज्योतिराव फुले 2019ची या माध्यमातून साधारणतः या राज्यामध्ये 46,79,000 शेतकऱ्यांना 25,449 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती। जर आजच्या या तिन्ही कर्जमाफीचा जर विचार केला तर त्या निकषाचा जर विचार केला तर ह्या वर्षी दिलेली कर्जमाफी निश्चित प्रकारे माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांना एक दिलासा होईल। आणि अजूनही त्यामध्ये काय सूचना आहेत, त्यामध्ये अजूनही अडचणी आहेत, लोकप्रतिनिधीच्या काय सूचना आहेत, शेतकरी संघटनेच्या सदस्यांच्या शेतकऱ्यांच्या काय सूचना आहेत, त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक आपल्या सगळ्यांना एक आश्वासित केलेलं आहे की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे यामध्ये तुमच्या ज्या सूचना आहेत त्याचा समावेश करून माझ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा कसा लाभ होईल यासाठी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण निश्चित त्यामध्ये सुधारणा करून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भाषणामध्ये तोचपणा आपल्याला मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळतोय। त्यांनी विधानसभेत सुद्धा आज या विषयावरती बोलताना तोच कित्ता पुन्हा एकदा गिरावला। कृषी मंत्री त्याच्यावरती त्यांच्या पद्धतीनं जे काही विवेचन आहे ते करत होते, परंतु शेतकऱ्यांना ठोस काही निर्णय होईल आणि 2019चे जे काही वगळलेले शेतकरी आहेत या कर्जमाफीतनं त्यांना लाभ मिळू शकेल या पद्धतीनं त्यांनी कुठलंही ठोस आश्वासन दिलं नाही। केवळ मुख्यमंत्री याबद्दल सकारात्मक असल्याचं सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू ढकलून दिलेला आहे। यामध्ये मूळ मुद्दा जो आहे तो आहे 2019चे, म्हणजेच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयांची कर्जमाफी जी देण्यात येणार आहे, एका अर्थाने ते वगळण्यात आलेले आहेत। त्या मुद्द्याचं नेमकं काय झालं असा प्रश्न या सगळ्यातनं निर्माण झालेला होता। सहकार मंत्र्यांनी सुद्धा कृषी मंत्र्यांचा तोच कित्ता गिरवला। त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्री या ज्या काही सूचना आहेत विरोधी पक्षाच्या, शेतकऱ्यांच्या, शेतकरी संघटनांच्या त्याच्याबद्दल सकारात्मक असल्याचं त्यांनी यावेळी भाषणात सांगितलं। अध्यक्ष महोदय, 2017 मध्ये 1.5 लाखापर्यंत आणि 2019 मध्ये 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती।
यावेळी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्यात येत आहे. अल्पमुदतीची पीक कर्ज, थकीत कर्ज तसेच पुनर्गठित आणि फेर पुनर्गठित कर्जाचा या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. पूर्वी 2 लाख रुपयाच्या मर्यादेपेक्षा थोडी जास्त रक्कम कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. समजा त्यावेळेस 2 लाख रुपये दिलेत, 2,10,000 कर्ज आहे. त्या शेतकऱ्यांनी 10,000 रुपये भरले नसतर ते खातं तसंच थकबाकीमध्ये राहिलेलं आहे. याचा साधक बाधक विचार करून म्हणजे एकदा शेतकऱ्यांनी 2,10,000 कर्ज असले तर त्यात सांगितलं तर अशा शेतकऱ्यांनी स्वतःचा हिस्सा भरल्याशिवाय, म्हणून याच्यामध्ये अट जी घातलेली आहे ती अट घातलेली की तो कर्ज शेतकरी आमचा कर्जबाजारी रासू नये, म्हणून त्यांनी त्याचा जो हिस्सा आहे तो भरावा. त्याच्यासाठी आपण 2 लाख रुपयाच्या वरची रक्कम शासन भरणार आहे, 2 लाखापर्यंतची, आणि त्यामागचा हेतू स्पष्ट आहे. पूर्वीच्या सर्व कर्जमाफी योजनेमधील अशाच प्रकारच्या अटी लागू होत्या. दोन्हीही कागद माझ्याकडे आहेत जाधव साहेब. मागल्या वेळी देखील तेच अट होती आणि आता देखील तेच अट आहेत. पण काही लोक म्हणतात की मागल्या वेळेस असं नव्हतं, असं नाहीये. तेच अटी आता लागू घातल्यात. आता त्या अटी कोणत्या आहेत तर विद्यमान आणि माजी आमदार, खासदार, आयकरदाते, सरकारी कर्मचारी, सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी यांना योजनेतून वगळण्यात आलेला आहे. आता सहकार मंत्री हे सगळं बोलत होते त्यावेळेस सहकार मंत्र्यांनी एक शाब्दिक चालाकी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. ते असं म्हणाले बोलता बोलता की 2017 किंवा 2019च्या कर्जमाफीसाठी ज्या अटी होत्या त्याच अटी यावेळेस सुद्धा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जुन्याच अटी या नवीन कर्जमाफीसाठी आहेत. नव्यानं कुठलीही अट त्यामध्ये घालण्यात आलेली नाही. आणि मग त्यानंतर त्यांनी असं वाचून दाखवलं की जे वेतन घेत आहेत, आमदार आहेत, कुठल्या तरी पदावरती आहेत, अशा व्यक्तींना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. आणि यावरून त्यांनी विरोधकांवरती टीकासुद्धा केली. ते असंही म्हणाले की विरोधक एक प्रकारे या कर्जमाफीच्या योजनेत अटी शर्ती घातल्याचं सांगून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करतायत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांचा आणि विरोधकांचा एकच मुद्दा आहे, तो म्हणजे 2019मध्ये जी कर्जमाफी दिलेली होती त्या योजनेचा लाभ जो काही 12,71,000 शेतकऱ्यांनी घेतलेला होता त्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतनं वगळलं जातंय आणि त्यांचा समावेश यामध्ये करावा अशा पद्धतीची मागणी ही विरोधी पक्ष आणि शेतकरी नेते, शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून केली जाते. पण याला सोयीस्कर बगल देऊन त्यांनी दुसऱ्या सगळ्या अटी ह्या मागच्याच कर्जमाफीच्या असल्याचं सांगत एक प्रकारे शेतकऱ्यांची आणि शेतकरी नेत्यांची किंवा विरोधकांची एक प्रकारे त्यांच्यासोबत शाब्दिक चालाकी करण्याचा प्रयत्न आज विधानसभेत केल्याचं दिसलं. गरजू आणि प्रत्यक्ष शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे हाच आहे. सन 2019च्या कर्जमाफीमध्ये जे 6 निकष होते, मी आता जे सांगितलं तेच कॉपी, दोन्ही कॉप्या माझ्याकडे आहेत. वाटलं तर पटलावर ठेवतो. आणि आता देखील तेच निकष आहेत. कारण जे गरीब लोक आहेत, जे शेतीवरच आहेत, शेतीवरच त्या ठिकाणी अवलंबून आहे, त्यांना कसल्याही प्रकारचं उत्पन्न नाही, त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचा व्यवसाय नाही, म्हणून या लोकांना अधिकात अधिक फायदा व्हावा याच्यासाठी अटी घातलेल्या आहेत. आता या सगळ्या मुद्द्यांवरती फक्त विरोधकच किंवा शेतकरी नेते, शेतकरी संघटनाच विरोध करतायत आणि त्यामध्ये मागणी करतायत की 2019 मधले जे शेतकरी आहेत ते वगळलेत, त्यांना जोडण्यात यावं या कर्जमुक्ती योजनेत. तर असं नाही आहे. तर सत्ताधारी भाजप पक्षातील काही आमदारसुद्धा या बाबतीत आग्रही आहेत. यामध्ये भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं. काल त्यांनी 293च्या प्रस्तावावरती चर्चा करताना या पद्धतीची मागणी केलेली होती की 2019मध्ये जी कर्जमुक्ती ज्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे, कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे, त्या शेतकऱ्यांना यंदाच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये किमान 50,000 नाही तर 1 लाख रुपयांचा तरी जो काही लाभ आहे तो देण्यात यावा आणि या अटीचा पुनर्विचारसुद्धा समितीनं करावा. आता आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारनं कर्जमाफीसाठी एक परदेशी समिती आधीच नेमलेली होती. त्याचा अभ्यास करून त्या पद्धतीचा जो अहवाल आहे त्याच्या आधारे ही कर्जमाफी योजना राबवली जाते. तो आल्यानंतर दुसऱ्या 2 उपसमित्या आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः आहेत आणि इतर मंत्री आहेत. त्यामुळं या समितीनं ही अट काढून टाकण्यासाठी पुढाकार घ्यावा किंवा पुनर्विचार करावा अशा पद्धतीची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केलेली होती. परंतु त्याबद्दलही दोन्ही मंत्र्यांनी काही सकारात्मक उत्तर दिलं नाही. केवळ मुख्यमंत्री याबद्दल सकारात्मक आहेत एवढं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचं आज पाहायला मिळालं. आमदार कैलास पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यांनी
कृषी मंत्र्यांना एक प्रकारे टोलासुद्धा लागावला की मामांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मामा बनवण्याचं ठरवलेलं दिसत आहे असं म्हणत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरती टीकास्त्रसुद्धा सोडलं आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना आम्हाला अजून ठोस उत्तर मिळालेलं नाही आहे, कृषी मंत्र्यांकडूनही मिळालेलं नाही आहे आणि सहकार मंत्र्यांकडूनही मिळालेलं नाही आहे. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, आमच्या मागणीचं नेमकं काय होणार असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा मागणी केली की याबद्दल स्पष्टीकरण हे मंत्र्यांनी द्यावं. पण पुन्हा एकदा दोन्ही मंत्र्यांनी अत्यंत चालाकीनं मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं केवळ आश्वासन दिलं. मागच्या काही काळापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबद्दल फक्त आपण कर्जमाफी मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि त्यातनं शेतकऱ्यांना लाभ मिळतोय याचीच दवंडी पिटवायला सुरुवात केलेली आहे. पण प्रत्यक्षात ज्या कर्जमाफी योजनेमध्ये अटी शर्ती घातलेल्या आहेत त्याबद्दल ते ब्रसुद्धा उच्चारत नाही आहेत अशी परिस्थिती आहे. दोन्ही मंत्र्यांच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही. त्यामुळे विरोधी बाकावरती बसलेल्या आमदारांनी सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणासुद्धा दिल्या. अध्यक्ष महोदय या ठिकाणी एक मिनिट बोलतो अध्यक्ष महोदय काल हा प्रस्ताव मुख्यतः आपल्या कर्जमाफीवर होता. सगळ्यात महत्वाचं 12,71,000 शेतकरी ज्यांना वगळलंय 19च्या कर्जमाफीत त्यांना परत समावेश करणार हे उत्तरात अपेक्षित होतं. या सरकारने केलेलं नाही. एकूणच काय तर आज म्हणजेच पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. पण या सगळ्या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांना ठोस कर्जमाफी कधी मिळणार, त्यासोबतच या अटी शर्तींचं नेमकं काय होणार हा जो काही प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या मनात त्याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये तरी हे उत्तर मिळेल का? तुम्हाला काय वाटतंय? मुख्यमंत्री याच्याबद्दल खरंच सकारात्मक असतील तर ते निर्णय नेमका कधी घेणार? कारण की कर्जमाफीचा लाभ हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी हालचाली ह्या सुरू झाल्याची बातमीसुद्धा नुकतीच समोर आलेली आहे. मग या 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचं नेमकं काय होणार, त्यांना लाभ मिळणार की नाही, हे सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत आणि त्यासाठी राज्य सरकार फार सकारात्मक आहे असं खरं बघितलं तर दिसत नाही आहे. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येकाच्या कमेंट आवर्जून वाचत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर लगेच सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.